नमस्कार मंडळी, तुमचं साखरे फॅमिली ब्लॉग्समध्ये खूप मनापासून स्वागत. शुभ सकाळ. आजची सकाळ मस्तच झाली होती. देवपूजेपासून सुरुवात केली होती बरं का. हा ब्लॉग जो आहे शनिवारचा आहे, काही कारणास्तव उशिरा येत आहे, पण मग जो आहे आता रेग्युलर तुम्हाला ब्लॉग बघायला मिळेल. कारण काय आहे ना, मला वेळच भेटला नाही हा ब्लॉग शेअर करायला. म्हटलं चला त्या ब्लॉगपासूनच तुम्हाला सांगूया. शनिवार होता, त्या दिवशी आम्हाला गावाला जायचं होतं बरं का. त्यामुळे सर्व काही घाईघाईतच चालू होतं. पूजा वगैरे केली, नाश्ता वगैरे केला आणि तुम्हाला मस्त अशी मेहंदी दाखवत होती. का दाखवत होती हेही तुम्हाला अंदाज आलेलाच असेल. कारण कसं आहे, संक्रांत चालू आहे म्हटल्यानंतर मला सासरी जायचं होतं. हळदी कुंकू आणि शिवचं बोरनान करायचं होतं. तिची तयारी चालू होती. माझ्या झटपट असं आवरायचं काम चालू होतं. कारण कसं आहे ना, आम्हाला थोडं लवकर जायचं होतं. कारण डेकोरेशन वगैरे हे सर्व काही करायचं होतं. आणि डेकोरेशन मी गेल्यावरच होणार होतं, कारण ते मलाच करायचं होतं. मला आवडतं हे तुम्हालाही माहिती. माझे व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला माहीतच आहे की मला खूपच आवडतं. तिची तयारी मी ऑलरेडी करून घेतलेली होती बरं का. म्हणजे मला काय काय न्यायचं वगैरे, बॅगा वगैरे सर्व काही पॅक झालं होतं. पण कसं आहे, नाश्ता वगैरे करून घेतला आणि मग काय आम्ही निघालो. शिव मस्त तुम्हाला असं हाय करतो आणि तुम्हाला सांगतो पण आहे की आम्ही गावाला चाललो आहे म्हणून. आणि गावाकडे जायचं म्हटलं का त्याचा आनंद काहीतरी गगनातच असतो, वेगळाच आनंद असतो त्याला. मग काय निघालो रस्त्याला. खरं तर नाशिकमध्ये बऱ्याच रस्त्यांचे काम चालू आहे, त्यामुळे इतकी काय ट्रॅफिक जाम असते ना. आणि पुढे गावाकडे आले का मोकळा रस्ता भेटतो. हा आमच्या शिंदे गावचा शिवाजी महाराजांचा पुतळा. त्यांनाही मानाचा मुजरा दिला आणि मग काय घरी पोचलो. घरी पोचल्या क्षणी इकडे काय खेळायचं काम चालू झालं. पतंग, कारण संक्रांत म्हटल्यानंतर पतंग वगैरे या गोष्टीचा आनंद घ्यायलाच पाहिजे. शहरात या गोष्टी खूप कमी भेटतात, कारण एकच दिवस सुट्टी असते संक्रांतीची, तेव्हाच काही गोष्टी खेळायला भेटतात. पण गावाकडे हे 15 दिवस मुलांचे चालूच असतं, हा खेळच असतो. मग काय शिवचे पप्पा मस्त आनंद घेत होते. नंतर काय शिवही त्यांच्यासोबत जॉईन झाला. आम्हाला आम्हाला पण पतंग खेळायची होती, पण ते कसं आहे आम्हाला अजून जमत नाही. धागा वगैरे लागण्याची भीती असते. पण आम्ही प्रयत्न करत होतो, तयारी करत होतो, म्हणजे शिकण्याचा प्रयत्न करतोय का कसं काय करायचं, कसं ते मांजाचं चक्री पकडायची, अशी काय प्रॅक्टिस चालू होती. माझ्या घरामध्ये ना इकडं डेकोरेशनचं काम चालू होतं बरं का. इतकी काही मेहनत लागते ना, आणि काढायलाही खूप मेहनत लागते. खरं तर याच्या फास्ट घेतलं त्यामुळे समजलं नाही, पण माझा दिवस काय पूर्ण डेकोरेशनमध्येच गेला. पण हे बरं होतं की मला मदतीला खूप जण होतेच. मग ते माझे सासू सासरे होते, माझी ननंदबाई, प्लस शेजारचा एक दादा पण होता आणि आमचे भाचे पण होते बरं का. प्रत्येकजण मला थोडी थोडी मदत करत होता म्हटलं, त्यामुळे मला जास्त काही काम काही एकटीवरती आलं नाही लोड. पण मग कसं आहे ना, वेळ हा लागतच असतो. नाजूक नाजूक गोष्टी असतात, सर्व काही बघायचं असतं. बोरनान तर करायचंच होतं, पण हळदी कुंकूही करायचं होतं मला, त्याचंही डेकोरेशन करायचं होतं. हळदी कुंकूचा ब्लॉग जो आहे तो वेगळा येणार आहे. आणि बोरनानचा हा जो आहे मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्हाला लॉंग व्हिडिओ पण येणार आहे. आता लॉंग व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करा.